आता मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान काय झालं पहा की 2 रेल्वे गाड्या होत्या आणि त्या अगदी जवळून गेल्या आणि यामध्ये हा अपघात झालेला आहे। आणि याच्यामध्ये या पोलिसासोबत काय झालेलं आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात विकी मुख्यादल यांचा मृत्यू झाला। विकी हे ठाणे JRP मध्ये कार्यरत होते। आज सकाळी नेहमीप्रमाणे विकी कामावर निघाले। त्यांनी मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली, पण प्रचंड गर्दी असल्यामुळे ते लोकलच्या दरवाजातच उभे होते। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातावेळी ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। विकी कल्याण पूर्वेकडील लोकग्राम संकुलातील सिंधू सोसायटीमध्ये राहत होते। गेल्या 2 वर्षापासून ते या ठिकाणी राहत होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार होता। आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या शेजारी राहणारे देखील हळहळले। विकी यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा कळवा रुग्णालयात गेले आहेत। त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। गेल्या गुरुवारीच विकी यांनी कुटुंबियासोबत वाढदिवस साजरा केला होता। त्यांच्या शेजारी राहणारे हरीश कावळे यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी ते आमच्या शेजारी राहायला आले होते। त्यांना एक छोटासा मुलगा आहे। ते खूपच मितभाषी होते। समोर आले की ते आमच्याशी बोलायचे। आम्हाला सकाळी 10:30 वाजता त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली। त्यांचा मृतदेह ते गावाला घेऊन गेले। विकी मुख्यादल यांच्या शेजारी राहणाऱ्या स्नेहा कावळे यांनी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे सांगितले। विकी यांच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी आता सरकारने त्यांना मदत करावी। या गर्दीबाबत देखील ठोस उपाययोजना कराव्या, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी विकी यांच्या शेजारी स्नेहा कावळे यांनी केली।